गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान आहे जे यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आहे। आपण सध्या नवराष्ट्र आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्ही हे समोरचं दृश्य पाहू शकता की या ठिकाणी जे इंडिगोचं विमान आहे ते यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आहे। पाहायला गेलं तर मुंबईहून हे विमान आलेलं होतं आणि हे सध्या या ठिकाणी प्रवासी विमान आहे ते यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रतीक्षा होती कधी हे विमानतळ सुरू होणार आहे। सध्या हे यशस्वीरित्या लँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरचे जे दृश्य आहे ते पाहू शकता तुम्ही की या ठिकाणी स्वागत उत्सव केलं जात आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जे विमानतळ आहे ते एकमेव विमानतळ या परिसरामध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी आता नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने तो प्रवासी वाहतूक असेल किंवा मुंबई विमानतळावरचा जो भार असेल तो कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे केंद्र सरकारचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी हे खूप मोठी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे स्थानिक नागरिक असतील किंवा प्रवासी असतील विमानाने त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर 2025 मध्ये सुरुवातीला मार्च मध्ये हे प्रवासी वाहतूक या विमानावर सुरू होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, नवराष्ट्र, नवी मुंबई।